श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति स मद्भावम याति न अस्तत्र संशयः। श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, अंतकाली म्हणजे शेवटी मरणाच्या वेळेस जो माझं स्मरण करीत आपला ध्येय सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात काही संशय ठेवू नको असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत। मग अर्जुनाने या श्लोकावरती आपण चर्चा करत आहोत। त्यावेळेस अर्जुन म्हणाला होता, देवा फार सोपा आहे म्हणे की मरणाच्या वेळेस अंतकाळ आला त्यावेळेस राम राम म्हणायचं, सोपा आहे म्हणे। मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे बघ अर्जुना, असं एवढं सोपं नाही आहे, तू म्हणतोस तसं सोपं नाही आहे। आता मरण केव्हा येईल, अंतकाळ केव्हा येईल हे माहीत नाही आपल्याला। केव्हा अंतकाळ येतो, केव्हा मरण येतं हे माहीत नाही। मग त्यावेळेस नामस्मरण कसं होईल? जर तुम्ही आयुष्यभर वाईट गोष्टी केला तर त्यावेळेस माझं स्मरण कसं होईल? आता बघा, मनुष्याचा अंत किंवा मनुष्याचं मरण 3-4 प्रकारे होत असतं। कसं आहे, एक असतं हळूहळू मरण, काहीतरी आजार असतो, हळूहळू मरण असतं, किंवा आजार नसला तरी सुद्धा हळूहळू मरण असतं, त्याला आपण नॅचरल डेथ म्हणतो, स्वाभाविक मरण। दुसरं एक असतं अचानक मरण असतं। अचानक मरणामध्ये 2 प्रकार आहेत। एक ॲक्सिडेंट होऊन मनुष्य मरतो, ॲक्सिडेंट झाला कशाचा तरी, कारचा ॲक्सिडेंट म्हणा, मोटरसायकलचा ॲक्सिडेंट म्हणा, बस आहे, रेल्वे आहे, विमान अपघात आहे, अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर मनुष्य मरतो। आणखीन एक आहे की अचानक मनुष्य मरतो, कधी झोपेतच मरतो, कधी कित्येक बघितलो आपण, पाहिलेला आहे, आपला अनुभव आहे, मंदिरासमोर बसलेले असतात, अचानक मरतात, किंवा देवदर्शनाला जातात, आता हनुमंताच्या दर्शनाला गेला, मारुतीच्या पाया पडायला गेला, तिथंच मेला। असे बरेच अनुभव आपल्याला आहेत। काही जण असे आहेत की भांडणामध्ये मरतात, मारामारी करून मरतात, किंवा आपले सैनिक जे आहेत ते युद्धामध्ये मरतात। तर अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, देवा, जे स्वाभाविक मरतात त्यांच्यासाठी ठीक आहे, तुझं नामस्मरण करत जावं। आता जे अंतकाळी स्वाभाविक नॅचरल जे मरण असतं त्यावेळेस मनुष्य हा भगवंताला स्मरण करू शकतो, किंवा अगोदर त्यांनी तशा प्रकारे स्मरण केलेलं असतं। आता याच्यामध्ये भागवतामध्ये एक प्रसंग येतो की परीक्षित राजाला कळालेलं असतं की 8 दिवसामध्ये माझं मरण आहे। मग त्यावेळेस तो काय करतो, आपलं मरण सुखकर व्हावं, चांगलं व्हावं, आपल्याला पुढची गती चांगली मिळावी म्हणून तो श्रीमद भागवताचं श्रवण करतो। शुकदेव महाराज आहेत, ते परीक्षितांना श्रीमद भागवत सांगतात। आता ज्यावेळेस नैसर्गिक मरण होत असतं त्यावेळेस काय करायचं प्रत्येकाने, की आता बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे
की शेवट आलेला आहे, मग कोणती तरी पोथी लावायची किंवा भागवत लावायचा, भजन करायचं, कीर्तन करायचं, अशा प्रकारे कित्येक जण करतात. म्हणजे वातावरण पवित्र राहावं, मरणाऱ्याचं मन प्रसन्न राहावं, आपलं पण मन प्रसन्न राहावं, अशा प्रकारे मरण जवळ आलेलं आहे. कुणाचं नैसर्गिक मरण आहे, नॅचरल मरण आहे, त्यावेळेस आपण हे पोथी लावायचं, भजन करायचं, काहीतरी वाचन करायचं, चांगल्या प्रकारचं ग्रंथाचं वाचन करायचं. अशा प्रकारचं केल्यानंतर त्या मनुष्याला जो मरणार आहे त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतात, त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण होतं, त्यातलं वातावरण चांगलं होतं. आता कित्येक वेळेस बरेच संत महात्मे म्हणतात की तीर्थक्षेत्री जर मरण आलं ते फार चांगलं, काशीच्या ठिकाणी मरण यावं, तीर्थक्षेत्रामध्ये मरण यावं, चांगलं. का? कारण त्या क्षेत्रामधलं वातावरण जे असतं ते पवित्र असतं. त्या क्षेत्रामध्ये बरेच साधू संत तपश्चर्या केलेले असतात, राहतात, बरेच साधू संत येतात, भक्त येतात, म्हणून तिथलं वातावरण जे आहे ते पवित्र असतं, मन प्रसन्न असतं, त्यावेळेस भगवंताची आठवण येत असते. आता हे केव्हा होतं की ज्यावेळेस नॅचरल आपण म्हणतो स्वाभाविक मरण असतं त्यावेळेस. मग अर्जुन म्हणतो, देवा हे तू जे सांगतोस हे ठीक आहे की माझं स्मरण करीत मरण यावं, मला त्याची गती चांगली होते. हे केव्हा होतं की स्वाभाविक मरण असेल तरच. परंतु बाकी जे आहे अचानक मरण पावतात, आपण पाहिले ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतात, किंवा कुणास तरी हार्ट अटॅक येतो, कोणीतरी झोपेतच मरण पावतो. मग अशाचं काय, त्यांना कसं तुझं स्मरण व्हावं? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जे सतत नामस्मरण करत असतात, चिंतन करत असतात, त्यांचा शेवट चांगला होतो. आपण पाहिलेलं आहे, काही लोक आयुष्यभर चांगलं काम करतात, कुणाचं वाईट करत नाही, आपला संसार करतात, जमेल तसं भगवंताचं नामस्मरण करतात, तीर्थाटन करतात, मंदिरात जातात. असे जे सरळ स्वभावाचे जे लोक आहेत की त्यांचा मृत्यू पहा तुम्ही, तो चांगलाच होतो, नैसर्गिक होतो. आणि कधी कधी असे लोक आहेत झोपेतच मरतात, म्हणजे त्यांना मरते वेळेस काही त्रास होत नाही, किंवा आता अगोदर सांगितल्याप्रमाणे देवाचं दर्शन करत आहेत, तिथेच ते मरण पावले. मारुतीचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत, तिथंच त्यांचा जीव गेला. अशा हे केव्हा होतं? जर तुम्ही आयुष्यभर तुम्ही जर चांगलं वागलात, देवाचं नामस्मरण केलात, संसार करत करत जसं जमल तसे नामस्मरण केलात, चांगलं वागलात, कुणाचं वाईट केला नाही, अशा लोकांचं मरण जे आहे चांगलं होतं. आता आपल्याला पण माहीत आहे बऱ्याच जणाला की आपल्या गावात पण अशा बऱ्याच घटना आहेत की मारुतीच्या मंदिरासमोर बसलेत, तिथंच जीव गेला, किंवा महादेव मंदिरामध्ये बसलेले आहेत, तिथंच जीव गेला, भजन करत करत असतानाच जीव गेला. एक महाराज तरी कीर्तन करत असताना, कीर्तन करत करतच खाली बसले आणि जीव गेला. याचा अर्थ असा की आयुष्यभर त्यांनी नामस्मरण केलेलं आहे, चांगलं वागलेलं आहे, कोणाचं वाईट केलेलं नाही. अशा लोकांना असं मरण येतं. मग अर्जुनाला प्रश्न पडला, देवा ज्यांचा ॲक्सिडेंट होतो, ॲक्सिडेंटमध्ये मरतात, त्यांचं कसं? केव्हा कोण मरेल काय सांगता येत नाही. कित्येक शहरामध्ये तर
कित्येकांना भीती असते की ऑफिसला गेले वापस येतील का माहीत नाही. मोटरसायकलवरती कोणी जातो, ॲक्सिडेंट होतो. कारचा ॲक्सिडेंट म्हणा, रेल्वेचा ॲक्सिडेंट म्हणा किंवा बसचा ॲक्सिडेंट. कित्येक जण तीर्थयात्रेला जातात, बसमध्ये बसून जातात. आता आपण पाहिलेलं हिमालयामध्ये कित्येक बसेस दरीत कोसळल्या आणि अचानक मेले. काही रेल्वेचे ॲक्सिडेंट झाले, काही प्लेन क्रॅश झाले, काही भूकंपात मेले. आपल्या पाहिलेलं आहे किल्लारी भूकंपामध्ये झोपेतच बरेच गेले. अशा वेळेस सुनामी आलं पहा, जापानला सुनामी आलं होतं. कित्येक गावाच्या गावं त्या सुनामीमध्ये गेले होते. आपल्या हिमालयामध्ये डोंगर खाली पडतो, कित्येक गावं त्याच्यात बुडतात. म्हणजे अचानक मरण, म्हणजे प्रकृतीचा कोप होतो त्यावेळेस कित्येक लोक अचानक मरतात. मग त्याने कसं स्मरण करावं तुझं? त्याला कुठे वेळ आहे स्मरण करायला? त्याला वेळ तर आहे का स्मरण करायला? की त्यांना हे पण आहे का की तू म्हणतोस की मरते वेळेस भजन करावं, कीर्तन करावं, पोथी लावावी, हे असं जे म्हणतोस, किंवा भागवत वाचावं किंवा गरुड पुराण कित्येक जण करतात. त्यांना वेळ कुठे? ते तर मेले. मग अशाने काय करायचं? आता त्यावेळेस अशाने काय करायचं? त्यावेळेस भगवंत काय सांगतात बघा. भगवंत फार चांगली गोष्ट सांगतात. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अन्यन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अन्यन्य चेतः, अन्यन्य, त्याच्यामध्ये अन्यन्य भाव ठेवायचा. याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत. अन्यन्य भाव ठेवावा, जन्मभर सतत माझे स्मरण करा. म्हणजे भाव महत्त्वाचा आहे, सातत्य महत्त्वाचं आहे आणि जन्मभर महत्त्वाचं आहे. अशा व्यक्ती जरी त्या एकदम ॲक्सिडेंटमध्ये मेल्या, माझं स्मरण नाही केलं, इथे ते सांगत आहे. माझं पहिला काय म्हणाले अगोदर, माझं स्मरण करीत जर ज्यांनी देह सोडला ते मला पावतात. पण अर्जुनाने प्रश्न केला होता, ॲक्सिडेंटमध्ये मेले त्यांचं काय, किंवा अचानक झोपेतच मेले त्यांचं काय? त्यांच्यासाठी श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अन्यन्य चेता, म्हणजे अन्यन्य भावाने सततम, नित्यशः, नित्य, सतत, रोज, जन्मभर माझं जर स्मरण करतो तो तस्याहम, त्या लोकांना, हे पार्था, मी सुलभ आहे. सुलभ, असे जे योगी आहेत, असे जे नित्ययुक्त असे आहेत, असे जे श्रेष्ठ भक्त आहेत, त्यांच्यासाठी मी सुलभ आहे. सुलभ आहे म्हणजे मी त्यांना प्राप्त होतो, हा सिद्धांत तिथं सांगत आहे. म्हणजे जरुरी नाही की शेवटी आपण स्मरण करत, भगवंताचं स्मरण करत आपण ध्येय सोडावा. इथं सांगतायत, काही भक्त जे आहेत सतत माझं स्मरण केलं, रोज स्मरण केलं आणि आयुष्यभर स्मरण केलं आणि अन्यन्य भाव ठेवून केलं, तर मी त्यांना प्राप्त होतो. आता भगवंताचं स्मरण कसं होतं? 2 प्रकारे होते. भगवंताचं स्मरण किंवा भगवंत आपल्या नेहमी मनामध्ये असतो, तो 2 प्रकारे, राग आणि द्वेष. ह्या रागाने पण आणि द्वेषाने पण. राग म्हणजे काय? प्रीती, त्यांच्यावरती, भगवंतावरती भक्ती आहे, प्रेम आहे, म्हणून भगवंत सतत आपल्या स्मरणात असतो. तुकाराम महाराज आहेत, गोपी आहेत, गोपी श्रीकृष्ण महाराजांचं सतत स्मरण करायचे. बरेच भक्त आहेत, नामदेव आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज, असे बरेच महाराज जे आहेत सतत भगवंताचं स्मरण करतात. आणि काही जे आहेत भगवंताचं द्वेषानं, त्यांच्या भगवंताबद्दल द्वेष आहे, त्या द्वेषामुळं ते भगवंत त्यांच्या
मनामध्ये सारखं स्मरण असतं. आता रावण आहे. रावण श्रीरामचंद्र प्रभूचं सतत स्मरण होतं, कारण द्वेष आला. तसंच कंस आहे, शिशुपाल आहे, असे जे वाईट वृत्तीचे लोक होते, जे भगवंताची भक्ती करत नव्हते, भगवंताबरोबर द्वेष करत होते, भगवंताबरोबर शत्रुत्व होता, ते सुद्धा सतत स्मरण करायचे, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सतत भगवंताबद्दलच विचार असायचा. असे लोकसुद्धा श्रीकृष्ण महाराज सांगतात, असे लोकसुद्धा मला प्राप्त होतात. त्यांच्यासाठी मी सुलभ आहे. भक्ती ही सतत करायला पाहिजे. आपण काय करतो की थोडा वेळ भक्ती करतो किंवा थोडे दिवस भक्ती करतो. आता पाहिलं आपण गावामध्ये सप्ताह असतो. सप्त्यामध्ये सगळे चांगले वागतात. कोणी दारू पित नाही, मटण खात नाही, सगळेजण देवदेव देवदेव करतात. सप्ताह हा चांगला जातो. सप्ताह चांगला गेल्यानंतर एक 8-15 दिवस चांगले राहतात. नंतर काय होतं, ये रे माझ्या मागल्या, असं म्हणजे आणखीन परत आपला संसार अगोदरसारखा चालू होतो. तर अशा प्रकारची भक्ती काही कामाची नाही. आपल्याला काही साध्य करायचं असेल, काही मिळवायचं असेल, तर कित्येक जण प्रयत्न करतात, भक्ती करतात. मग त्यांना वाटतं की फळ मिळत नाही, भगवंत काही प्रसन्न होत नाही, माझं काही काम होत नाही. त्या काम होण्यासाठी मी देवाची भक्ती केली, भगवंताची भक्ती केली, परंतु भगवंत काही मला भेटले नाही. अशा प्रकारची भावना होत असते. मग ते काय करतात, भगवंताची भक्ती सोडून देतात. असं व्हायला नको. श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, असं जमणार नाही. अरे कित्येक जन्म झाले, लोकांनी भक्ती केली, तरीसुद्धा मी प्राप्त होत नाही. जन्मोजन्माचं पुण्य असलं तरच मी प्राप्त होतो. आणि तू तर म्हणतोस 1 महिना केला, 2 महिना केला किंवा 1 वर्ष केला, मी प्राप्त व्हावं, असं होत नाही. सतत भक्ती करायला पाहिजे, अनन्य भाव पाहिजे आणि जन्मभर भक्ती करायला पाहिजे. आणि जरुरी नाही आहे की ह्या जन्मातच मी प्राप्त होईल. ह्या जन्मात समजा नाही प्राप्त झालो तर काही चिंता करू नको. ही भूमिका तयार होते तुझा पुढच्या जन्मामध्ये किंवा आणखीन कोणत्या तरी जन्मामध्ये मी तुला अवश्य भेटेन. मग श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न पडतो, देवा तुझी भक्ती कशी करावी, तुझं नामस्मरण कसं करावं, नामस्मरण कशा प्रकारे करावं. कसंही कर म्हणे. नामस्मरणला महत्त्व आहे. नामस्मरण अर्जुनाने विचारला, तुझं नामस्मरण कसं करावं, माळ घेऊन जप करावे का, ध्यान लावून जप करावं का, की राम 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 म्हणावं का, कशा प्रकारे तुझं स्मरण करावं, कशा प्रकारे तुझं नामस्मरण करावं, असं अर्जुनाने विचारल्यानंतर देव सांगत आहेत, हे बघ अर्जुना, कशा प्रकारे नामस्मरण करावं हे महत्त्वाचं नाही आहे, नामस्मरण करणे महत्त्वाचं आहे. हे बघ मी काय सांगतो आहे, कशा प्रकारे करावं त्याला महत्त्व नाही, ते कर्मकांड झालं. परंतु नामस्मरण करणे महत्त्वाचं आहे. कसंही कर. आता बघ भागवतामध्ये एक प्रसंग येतो. अजामिळ नावाचा होता. तो अगोदर ब्राह्मण होता, नंतर मग तो वाईट संगतीला लागून त्याची दुष्ट प्रवृत्ती झाली. त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. तो सारखं मुलावरती फार प्रेम होतं. तो नारायण 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 सारखं म्हणायचं. मग ज्या वेळेस त्याचा शेवट आला, यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले, त्यावेळेस त्या अजामिळ काय केला, त्याला भीती वाटली आणि त्यांनी जोरजोरात सांगू लागला, ओरडायला लागला, नारायण 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 असं म्हणत. परंतु त्या यमदूताने त्याला घेऊन गेले. ती कथा मोठी आहे, ते सांगत नाही. परंतु
हे आज नुसतं एवढ्या स्मरणाने सुद्धा शेवटी तो नारायण नारायण म्हणाला, त्याचा उद्धार झाला होता. ही भागवतामध्ये मोठी कथा आहे. असा तुळशी रामायणमध्ये तुळशीदास काय म्हणतात बघा, फार चांगली गोष्ट सांगत आहे. तुलसी मेरे राम को रिज भजो या खींच, भोम पडा जामे सभी उलटा सीधा बीज. तुळशीदास काय म्हणतात, माझ्या रामाला, माझ्या भगवंताला प्रेमानं भजा किंवा द्वेषानं बघा, रागानं बघा भजा, कसंही भजा, माझा राम पावतो. कसं, आपण जमिनीमध्ये बी पेरतो, ते उलटं पडलं किंवा सुलटं पडलं, कसंही पडलं तर ते वापतं. तुळशीदास महाराज सांगतात की बीज आपण जमिनीत पेरलं, मग ते बीज कसंही पेरो, उलटं पडो, सुलटं पडो, वाकडं पडो, कसंही पडो, ते बीज उगवतं. तशा प्रकारे हे बाबांनो, माझ्या भगवंताचं रामाचं नाव घ्या, कशाही प्रकारे घ्या, प्रेमानं घ्या, द्वेषानं घ्या, रागानं घ्या, कशाही प्रकारे घ्या, परंतु तुम्ही माझ्या देवाचं नामस्मरण करा. हे महत्त्वाचं आहे. आता आपणाला पण माहीत आहे, वाल्या कोळ्याची गोष्ट माहीत आहे. तो रत्नाकर होता, मोठा डाकू होता. मग नारदाने त्यांना उपदेश केला. ती कथा आम्ही काही सांगत नाही. मग नारदाने म्हटलं, हे बघ, तू राम राम म्हण. त्या वाल्या कोळी इतका वाईट झाला होता त्याचा स्वभाव, त्याला रामसुद्धा म्हणता येईना. मग तो काय म्हणायचा, मरा 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 असं म्हणलं. नारद म्हणाले, ठीक आहे, तसं म्हण तू. मग त्यांनी मरा मरा चालू केलं, परंतु भाव होता आणि सतत रामचंद्र प्रभूचं स्मरण केलं. इथं महत्त्वाचं काय, भाव आहे आणि सतत आहे. मग उलटं जर नाव घेतलं, मरा मरा घेतला, कित्येक वर्षानंतर त्याच्या अंगावरती वारूळ तयार झालं. त्या वारूळला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात. वाल्मिक असं नाव आहे, म्हणून त्याचं नाव वाल्मिकी पडलं. तर अशा प्रकारे कशाही प्रकारे तुम्ही माझ्या भगवंताचं नाव घ्या. तुळशीदास म्हणतात की कसंही नाव घे रे बाबा, तुझा उद्धारच होईल. श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत, जरी तुम्हाला शेवटी सुद्धा माझं स्मरण नाही झालं, अचानक मृत्यू झाला, परंतु सतत तुम्ही आयुष्यभर सतत आणि मनोभावे माझं जर स्मरण केला, तस्याहम, त्या लोकांना अहम सुलभ आहे. तस्याहम अहम सुलभ, म्हणजे मी सुलभ आहे, माझी प्राप्ती होते. जरुरी नाही शेवटच्या क्षणी माझं स्मरण करावं. तर अशा प्रकारचं फार महत्त्वाची गोष्ट भगवान सांगत आहेत. फार अर्जुनाने बरेच काही प्रश्न विचारले होते, त्याचा उत्तर भगवान देत आहेत की शेवट तुम्हाला जर वेळ असेल तर शेवटच्या क्षणी तुम्ही माझं नाव घ्या किंवा सतत आयुष्यभर माझं स्मरण करा. महत्त्वाचं आहे माझी भक्ती करणे, माझं स्मरण करणे, अनन्य भाव असणे आणि सातत्य असणे. अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाने जसा वेळ मिळेल, आपण संसारिक मनुष्य आहोत, जसा वेळ मिळेल तशा प्रकारे भगवंताचं स्मरण करावं. कशा प्रकारे करावं ते भगवान सांगत नाहीत, परंतु स्मरण कर. महत्त्वाचं आहे नामस्मरण कर. माळ घेऊन कर, चालता बोलता कर, कसे कर, परंतु स्मरणाला महत्त्व आहे. अशा प्रकारचे सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता पुढे आणखीन काय फार महत्त्वाच्या गोष्टी सांगतील ते पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.